वेलकम बॅक टू विनया भटक्या. आजचा आपला दिवस किती आहे? 7वा, 7 डे. आणि माझ्याबरोबर आहे हे शिरीष आमनावे, पुण्याचे आहेत आणि मस्त एन्जॉय करतात. काय शिरीष, तुला कसं काय वाटते? एन्जॉयड एव्हरीथिंग. बोट बीट. आता आज आम्ही चाललेलो आहे ते हॅलॉंग बे. इथून साधारण 3 तासाचा जर्नी असेल आणि बोटवर पूर्ण दिवस आम्ही बोटवरच असणार आहे. म्हणजे साधारण 12 वाजता चेक इन आहे आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजता चेकआउट आहे. त्यामुळे आजचं जेवण खाण सगळं हे बोटावर हॅलॉंग बेच्या बोटीवर असणार आहे. तर क्रूजचा एक्सपिरियन्ससुद्धा एक मस्त एक्सपिरियन्स असेल. सगळ्यांनासुद्धा हा पहिला एक्सपिरियन्स असावा बहुतेक. इथे ओव्हरऑल आम्ही ज्या सिटीमध्ये, आपलं कुठची सिटी आहे? हिनबिन. आणि ही सिटी अतिशय सुंदर आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही सगळ्यांनी जे बोट राईड केलं होतं, अतिशय सुरेख असं बोट राईड आहे. सिनरी तर अप्रतिम सिनरी होती आणि वेदर पण फार सुंदर आहे. साधारण टेम्परेचर 10 ते 12 डिग्री आहे. थंडी होती मस्तपैकी. रात्री आम्ही गेलो ते इंडियन खाणं खायला. तर चला आता आपण निघूया. 2-3 तासाचा प्रवास आहे, कारण आपला चेक इन 12 ते 1च्या दरम्यान आहे. त्यामुळे तिथे कसंही करून पोचलंच पाहिजे. तर निघूया आपण आता बोटीवर बसण्याकरता. ऑफ द थर्ड डे ऑफ द ट्रिप, बाना हिल इज द ग्रेट. व्हेरी गुड. सो बाना हिलसुद्धा तुम्ही त्या व्हिडिओ पण बघितला असेलच. बाना हिलचा व्हिडिओ मस्त आहे. हे आमचे पिंटू शेट आहेत. अँड चिअर्स द बिअर विथ बाना हिल. आयुष्यात जर का काही बघायचं असेल तर हे बघावं खरंच. तर असं सगळेजण हे आपण नितीशला मागच्या व्हिडिओत बघितलं होतं. आज जरा थोडं बिझी आहे चेकआउटच्या प्रोसिजरमध्ये. तर बघूया आपण पुढे काय आजच्या क्रूजवर आपल्याला काय काय दिसणार आहे ते. नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट करून 9 वाजता आम्ही निघालो तर हॅलॉंग बेकडे. साधारण 230 किलोमीटर निनबिन टू हॅलॉंग बे असा डिस्टन्स आहे. जर्नी तर एकदमच सुरेख होणार आहे. आता निघायच्या अगोदर कालच्या दिवशी जरा फॉग होतं, म्हणून आमच्या रूममधलं काय व्यवस्थित दिसू शकलं नाही. तर आता आज सकाळी बघा, आमच्या रूमच्या बाल्कनीमधनं, ही आमची रूम आहे आणि ही रूमच्या बाल्कनीमधनं बघा काय सुंदर व्ह्यू दिसतो आहे. ही सगळी दिसत आहेत, ही राईस फील्ड्स आहेत. आणि आपण निघालो ते हॅलॉंग बेच्या दिशेने. वाटेत जाताना तुम्हाला अशी बरीचशी रिव्हर्स दिसतील. मोठमोठ्या अशा रिव्हर्स आहेत इकडे व्हिएतनाममध्ये. आणि काय सुंदर असा हा व्ह्यू आहे. समोर दिसते तो साऊथ चायना सी आहे आणि आपण ज्याला खाडी म्हणतो तशी प्रकारची एक खाडीच आहे. आता आपण जवळजवळ पोचतो आहे ते हॅलॉंग बेच्या जवळ येतो आहे. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित अशी खाडी दिसते. त्याच्यानंतर तुम्हाला दिसते हे तिथूनची विलेजेस आहेत. विलेजेस पण किती छान आहेत बघा. सगळीकडे ग्रीनरी आहे. आणि व्हिएतनाममध्ये झाडं तर भरपूरच झाडं आहेत आणि झाडांना खूपच महत्त्व दिलं जातं. बऱ्याचशा झाडांना तुम्हाला व्यवस्थित टेकू दिलेला असं दिसतो, कारण इथे वारा खूप असतो, त्याच्यामुळे ते पडतील, त्यामुळे त्यांची काळजी दिसते. इन्फ्रास्ट्रक्चर रोडचं सुद्धा अतिशय चांगलं आहे. आणि हाय दिसते हे हायफॉंग मेजर सी पोर्ट व्हिएतनामचं. हे पोर्ट डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल करता वापरलं जातं. सगळा इंटरनॅशनल ट्रेड हा ह्या पोर्टमधनं होतो. आणि हे अतिशय मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं आणि फॅसिलिटी असलेलं हे पोर्ट आहे. खूप मोठं असं हे पोर्ट आहे. आणि हनॉईपासून साधारण 100 किलोमीटरच्या अंतरावर हे पोर्ट असल्यामुळे इथूनचं जो इंटरनॅशनल ट्रेड आहे हा भरपूर असा ट्रेड या पोर्टमधनं होतो. आणि ट्रेड होत असल्यामुळे इथे बरीचशी तुम्हाला आता ही दिसते ती गोडाऊन पण बघा, कारण हे कस्टम्स वेअरहाऊससुद्धा आहेत
इथे कस्टम क्लिअरन्स, एक्सपोर्ट इम्पोर्टची जी क्लिअरन्स प्रोसिजर असते, या प्रोसिजर्सकरता हे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं दिसते. साधारण 3 तासाचा प्रवास करून आम्ही हॅलॉंग बेच्या इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलला पोचलो. ताओ चाओ या पोर्टचं, इंटरनॅशनल पोर्टचं नाव आहे. आम्ही आता सगळे थांबलो आहे ते आमच्या चेकिंग प्रोसेस करता. आणि ह्या पोर्टमधून साधारण 30 लाख टुरिस्ट ॲन्युअली ट्रॅव्हल करतात. इथून डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हलसुद्धा होतो. याच पोर्टवर तुम्हाला मोठं शॉपसुद्धा आहे आणि ह्या शॉपमध्ये तुम्हाला क्रूजवर जायच्या अगोदर काय खरेदी करायची असेल, ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स, तर सर्व प्रकारचे ड्रिंक्स तुम्हाला इथे मिळतात. स्नॅक्ससुद्धा मिळू शकतात. हे आमचं सगळं दिसतं आहे. हे सामान आम्ही आता जस्ट वेट करतो आहे. आमची बोर्डिंग प्रोसिजर चालू आहे. नितीश जो आमचा टूर मॅनेजर आहे वंडरलस्ट टूरचा, तो आमची बोर्डिंग व्यवस्था, बोर्डिंग पास याच्याकरता जो ज्या क्रूजचं एजंट आहे त्याच्याबरोबर डिस्कशन करून चालू आहे. बोर्डिंगची प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे. ते पिलर जो असतो तिथून आमची जी बोट आहे ती सुटणार होती. बघा, बरेचसे प्रवासी तुम्हाला इथे दिसते आहेत. खूप अशा क्रूज, ओव्हरनाईट क्रूज, डे टूरच्या क्रूजसुद्धा इथे असतात. त्यामुळे प्रचंड अशी गर्दी असते. हनोईवरनंसुद्धा 1 दिवसाची हॅलॉंग बेची टूर आहे. ती सकाळी 6ला निघते हनोईवरनं. इथे एक 5-6 तास हॅलॉंग बेची टूर होते आणि नंतर मग परत हनोईला जाते. पण आम्ही ओव्हरनाईट क्रूज घेतली होती आणि ओव्हरनाईट क्रूजचा एक्सपिरियन्स आम्हाला घ्यायचा होता. हे दिसतं, हे पोर्टचं मेन बिल्डिंग आहे. सगळ्या प्रोसिजर झाल्यानंतर हे बघा, ही आमची टीम आता निघालेली आहे. आमची जी क्रूज आहे ती थोडीशी आतमध्ये पार्क केलेली आहे. त्यामुळे आम्हाला पहिलं छोट्या बोटीमधनं जायला लागणार होतं. आणि हे बघा, इथून तुम्हाला जसे फ्लाईट्सला पण गेट असतात त्या गेटप्रमाणेच इथेसुद्धा गेट होती. ही दिसते आमची ही छोटीशी बोट आहे. या बोटीवर सगळ्यांचं सामान बघा तिथे ठेवलेलं दिसतं आहे आणि आम्ही सगळे इथे बसलेलो आहे. साधारण एक 5-10 मिनटाच्या प्रवास केल्यानंतर ही जी दिसते पांढरी, ही आमची ओरिएंटल सेल नावाची क्रूज आहे. मला वाटतं जवळजवळ एक 60-70-80 कपॅसिटीची ही मोठी बोट आहे. आणि आमचं 1 रात्रचा मुक्काम इथे आहे. म्हणजे 2 दिवस 1 रात्र असं होतं. आल्यानंतर आम्हाला वेलकम ड्रिंक दिलं आणि तिथे साधारण क्रूजच्या सेफ्टी प्रोसिजर्स काय असतात त्याच्याबद्दलची सगळी माहिती दिली. आमच्या रूम्स तयार होत होत्या. ह्या साईडला आहे तो आमचा ग्रुप आहे आणि पलीकडच्या साईडला काही इंटरनॅशनल पॅसेंजर्ससुद्धा आहेत. जर्मनी, कॅनडा, UK इथून आलेलीसुद्धा लोकं होती. आमचा ग्रुप मोठा, साधारण 18 जणांचा ग्रुप होता. आम्हाला नंतर आमची रूम दिली आणि ही रूम बघा, कॉम्पॅक्ट रूम आहे पण किती व्यवस्थित, स्वच्छ टॉयलेट, बाथरूम, 24 आवर्स तुम्हाला गरम पाणी मिळतं, शॉवर आहे. जशी आपण काश्मीरला बघतो हाऊसबोट, त्याच प्रकारची ही हाऊसबोट आहे. फक्त काश्मीरच्या हाऊसबोट या स्टेशनरी असतात, पण इथे आम्ही हॅलॉंग बेमध्ये फिरणार आहोत. ह्याची कंपॅरिझन जर आपण केली तर केरळाचे जे हाऊसबोट आहेत त्याच्याशी होऊ शकेल. एकदा चेक इन आणि सेफ्टी प्रोसिजर इन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आमची बोट चालू झाली आणि आता आम्ही निघणार आहे ते हॅलॉंग बेच्या दिशेने. साधारण 1-1.5 तासाचा प्रवास केल्यानंतर 12:30 वाजता आम्हाला लंचला बोलवलं. लंच होता या वरच्या, ते त्यांचं लंचच्या करता हॉल आहे, त्या हॉलमध्ये आम्हाला सगळ्यांना बोलवण्यात आलं.
तुम्हाला ड्रिंक्स घ्यायचे असेल तर तुम्हाला पे करून ड्रिंक्स घ्यायला लागतात. तशी ती आमची दिसतात पलीकडे बघा, ही बसले, ही आमची टीम आहे सगळी. सगळेजण आता जेवणाची वाट बघतायत. क्रूजमधलं जेवण काय आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. थोडीशी व्हेजिटेरियन लोकांचा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण क्रूजवर सुद्धा जास्त भर दिला जातो ते नॉनव्हेजवर, आणि ते प्लेंटी ऑफ नॉनव्हेज सी फूड चिकन अवेलेबल असते. व्हेजवाल्यांसुद्धा करतासुद्धा बरंचसं काही केलेलं आहे. पहिलं जे आलं ते आम्हाला दिलं ते क्रॅब सूप. अतिशय सुंदर असं क्रॅब सूप होतं. व्हेजिटेरियन लोकांनासुद्धा एक दुसरं कुठलं व्हेजिटेबल सूप दिलं होतं. नंतर ग्रीन मँगो सलाड विथ प्रॉन्स असंसुद्धा एक स्टार्टरमध्ये दिलं गेलं होतं. पलीकडच्या साईडला तुम्हाला दिसतोय तो बार आहे. हे बघा, हे सूप, क्रॅब सूप, काय सुंदर सूप होतं. टेस्ट तर एकदम अप्रतिम सूप होतं. हे सलाड होतं. हे पण दुसऱ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स आहेत, आणि हे मसल्स आहेत, ट्रॅडिशनल स्टीम मसल्स. काय छान असं हे टेस्ट असलेले जेवण होतं. स्टर फ्राय स्क्विड ते सुद्धा होतं. ज्याला सी फूडची आवड आहे तो नक्कीच ह्या क्रूजवर एन्जॉय करू शकेल. आपल्यासारखे फार असे मसाले नसतात, माइल्डच टेस्ट असते. आणि जर तुम्हाला खरंच जायचं असेल इथे, हे बघा फ्राईड चिकनचे पीसेससुद्धा आहेत, तर मी सजेस्ट करेल तुम्ही थोडासा आपला गरम मसाला कॅरी करा, म्हणजे तुम्हाला तिथे थोडंसं ज्या टाकता येईल. प्रॉन्स पण काय सुंदर होते, स्टीम फ्राईड प्रॉन्स होते, सॉस होता. असं जेवण आमचं व्यवस्थित भरपूर असं जेवण होतं. पण तुम्हाला ह्या प्रकारच्या कॉन्टिनेंटल जेवणाची टेस्ट डेव्हलप करायला लागते. अनलिमिटेड जेवण, भरपूर क्वांटिटीचं जेवण असं इथे आम्हाला क्रूजला दिलं. आता आम्ही निघणार आहे ते हॅलॉंग बेची साईटसीइंग करता. हॅलॉंग बेचं साईटसीइंग आपल्याला पुढच्या भागात बघायला मिळेल. मंडळी सगळी एन्जॉय करत होती. स्वीट डिश पण होतं, फ्रूट्स होती, आणि साधारण 2:30च्या सुमारास आम्हाला हॅलॉंग बेची टूर करायला जायचं होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही वरच्या डेकवर आलो, आणि इथे हा व्ह्यूइंग डेक आहे. इथे तुम्ही ड्रिंक्ससुद्धा संध्याकाळच्या वेळी एन्जॉय करू शकतात. इथे बोटवर हॅपी अवर्ससुद्धा असतं आहे. हा बघा वरचा डेक पण बघा किती सुंदर आहे. हवा तर अप्रतिम होती. साधारण 13-14 डिग्री टेम्परेचर होतं. थंडीच होती म्हणायला हरकत नाही. जरा क्लाउडी होतं, आणि आस्ते आस्ते आम्ही जवळजवळ हॅलॉंग बेच्या तिथे पोचलो होतो. आजूबाजूची सिनरी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. हे बघा काय छान असं व्ह्यू आहे मागच्या साईडचा. हे बघा, हां ते बघा मी दाखवतो आहे ते काय व्ह्यू, असा अप्रतिम असा व्ह्यू आहे. जर थोडा सनशाईन असेल तर अजूनही ते खुलून दिसतं, पण आज जरा थोडंसं फॉगी आणि क्लाउडी पण ॲटमॉस्फिअर होतं. वेदर अतिशय सुरेख वेदर होती, थंडगार होती. तुम्ही म्हणजे स्वेटर घालण्या इतपत इथे थंडी होती. आता पुढच्या भागात आपण नक्कीच बघू ते हॅलॉंग बेची साईटसीइंग. सो थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आता पुढचा व्हिडिओ हॅलॉंग बेचं साईटसीइंग आहे. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.